नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? वैशाली संतोष यूट्यूब चॅनल तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आम्ही चाललो आहोत केसरसाठी. स्पेशली केसरला खायचं आहे. काय काय केसर? तुला वेफल्स खायचे केसरला. आणि एक शॉप मला दिसलेलं तिथे थोडं व्यवस्थित असं क्लीन वगैरे आहे असं, तर मी म्हटलं चला तिकडे जाऊया आज वेफल्स खायला केसरसाठी स्पेशली. मी पण फर्स्ट टाइम खाणार आहे केसर, पण आय थिंक फर्स्ट टाइमच खाणार आहेस ना ग? फर्स्ट टाइम. ते म्हणजे दुकानातले ते बिस्किट्स भेटतात ते खाल्लेले आहेत, पण हे कसं एकदम असे बनवून देतात ना मस्त गरमागरम. आता तिथे गेल्यावरती दाखवतो तुम्हाला आम्ही. इलेक्शनची तयारी जोरात आहे, म्हणजे सगळीकडे आता ते बूथ वगैरे लावायला लागलेत ना. आता जवळ आले नाही. झालं आता किती दिवस राहिले? 3 दिवस राहिले ना. 16 तारीखला आहे ना? 15 तारीखला. मग 3 दिवस झाले ना. 12, 13, 14, 3 दिवस राहिले. 3 गुरुवारी दिवसांनी गुरुवारी हो गुरुवारी आहे आणि आज संडे आहे. सो गुरुवारी इलेक्शन्स आहेत. आता इलेक्शन करायला नक्कीच जायचं आहे सगळ्यांनी, कारण आपल्याला बेस्ट कॅन्डिडेट निवडायचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला इलेक्शन साठी मत देण्यासाठी आपण तिकडे प्रेझेंट राहणं खूप जरुरी आहे. आणि बरेचदा सगळेजण आळस करतात, कशाला सुट्टी आहे घरी राहूया, फॅमिली सोबत टाइम स्पेंड करूया. पण फॅमिली सोबत टाइम स्पेंड तर करायचंच आहे, पण हे पण आपल्याला करणं जरुरी आहे. आपल्याला जे वाटतात की हे छान काम करू शकतील, तर आपण त्यांना निवडून देण्यासाठी जाऊन तिथे मतदान तरी आपण केलं पाहिजे. त्यासाठी तर आम्ही पण जाणारच आहोत मतदान करायला. आम्ही सकाळी सकाळी जाणार आहोत, कारण संतोषा सुट्टी नाही आहे. त्याच्यामुळे आम्हाला सकाळीच उठून जायचं आहे, कारण आम्ही दोघं पण जातो एकत्र मतदान करण्यात. अजून केसरला अलाउड नाहीये. केसरचं अजून आलं नाही. आला नाही तिथे. गाडी धुवायची आहे. हा मग तू जा ना. आपल्या गावाला जायच्या आदल्या दिवशी जाऊन ये ना, गाडी धुवून ये. मला टाइम नाहीये, तू जाऊन घेऊन ये. मी जाऊ नक्की बघा. हा 1-2च्या स्पीडने गाडी चालव. हा मी एकटीच गाडीमध्ये बसेन आणि गाडी घेऊन जाईन गाडी धुवायला. तुला नाही घेणार मी एकटी, कारण मी एकटी चालवणार आहे गाडी. म्हणजे मला भरोसा ना तू कशी चालवते म्हणून तर मी एकटी. म्हणून तुझ्या बाजूला बसणार भाई. ना जेव्हा मला एकदम कॉन्फिडन्स येईल ना, तेव्हा मी तुला बाजूला माझ्या गाडीत बसवणार. चला तोपर्यंत मी एकटी चालवणार गाडी. एवढी फुल कॉन्फिडन्स आला ना का मग मी तुम्हाला पण नंतर आम्हाला टाइम कुठे भेटणार, गाडी कधी धुणार? मला पण टाइम नाही. मी खरोखर एकटी घेऊन जाऊ संतोष? अरे पागल आहे का? तुला तरी माहिती आहे का तू चालवतेस किती? मी चालवू शकते, असं नाही की नाही चालू शकते म्हणजे थोडस भीती वाटते मला, अजून कॉन्फिडन्स तेवढा येत नाही. रेग्युलर चालवलं तर ते हे होईल, माझी जी भीती आहे ती जाईल. रेग्युलर आता मला तरी कुठे एवढं चालवा यायचं. अरे बाबा तू बिंदास्त आहे. मोस्टली बॉईज काय नाही, पहिले भीती वाटते नंतर. पण बॉईज लोक बिंदास्त चालवतात. गर्ल्स थोडस जरा थोडस घाबरून एकदा सवय झाली मग काय नाही वाटत, पण तोपर्यंत जरा. कुठे आहे मम्मी केसर? पेपर तिथे बसायला जागा नाही, पार्किंगला जागा नाही. वैशू गेल्या तिथे आणायला. बघू आता. आम्हाला वाटलं तिथे जाऊन खाऊ बसून वगैरे, तसं काय नाहीये, कारण पार्किंगला जागा नाही तिथे कसं जाणार. तर वैशू गेल्या तिकडे आतमध्ये. केसर वाट बघते. काय? हा मी ना, मला नाही काय ह्या आवडत बिडत काही खायचं. काय खायचं ते? मी आता पार्सल घेऊन आली आहे. तिला वाटलं होतं इथं जाऊन बसून खाऊ. काय वैतागलीस जाऊन तिकडे? आणि इथे गाडी उभं करायला जागा नाही ना, त्यामुळे मला एकटीलाच जाऊन यावं लागलं. आणलेले आहेत 2 वेफल्स घेतलेत केसर. 2 वेफल्स घेतलेले आहेत त्याच्यामध्ये. तर आपण जरा तिकडे हे करूया, गाडी त्या साईडला जाऊया आणि मग खाऊया. ठीक आहे. असे पण सगळे हॉर्न वाजत बसतायत, जागा नाही ना. चला. रोडची लाईट जरा कमीच आहे मला वाटतं, आणि समोर ते बिल्डिंगचं काम पण चालू आहे ना, त्याच्यामुळे पण थोडंसं अंदर वाटतो इकडे ना. हो रे, लाईट पण गेली आहे ना. हां त्याच्यामुळे पण इथे लाईट नाहीये म्हणून. चला आम्ही इथे थांबलं
मध्येच रस्त्याच्या खरं तर रस्त्याच्या मध्ये म्हणजे तसं नाही, साईडला थांबलोय रस्त्याच्या, पण म्हणजे असं एकदम पण असं साईडला असा रस्ता नाही आहे, तो रहदारीचाच रस्ता आहे आणि साईडला आम्ही गाडी थांबवली खाण्यासाठी. पण इथे एवढी पण वर्दळ नसते, त्याच्यामुळे म्हटलं इथे खाऊया. इथे काय जागाच खूप नव्हती. गाड्या अशा इथून जातच नाहीत, त्याच्यामुळे म्हटलं चला इथे खाऊया थांबून. बघूया वैशूने काय आणलंय ते आधी. फर्स्ट टाइम ट्राईंग दिस वेफल्स. केसर पण पहिल्यांदाच ट्राय करते ना केसर. काय आहे काय पण त्याच्यात, हे बघ, काय नक्की हे आहे? आहे आय थिंक ट्रिपल चॉकलेट आणि हे चीज वाला आहे. पण काय म्हणजे वेफर आहे की काय वेफर असतं? नाहीये ते, तू ते वेफर बिस्किट आणतो वेफर्सच असतं ते पण हा. पण हे वेगळं जरा. हे घे घे, गरम आहे तुमचं खा, नाही तर थंडगार झालं ना पडा बिडायचं एकदम नरम पडायचं ते. हे बघा कसं आहे ते बघ. हे घे केसर तुझ्यासाठी, चॉकलेट ट्रिपल चॉकलेट ट्रिपल चॉकलेट केसरसाठी. माझा कुठला फ्लेवर आणलाय? काढू नको. दोनच आणले तू. हे घे चल ट्राय कर पटा. ट्रिपल चॉकलेट जास्त छान लागते. काय दे मला दे. दुसरं 2च आणलंय, तिसरा कुठे आहे? मी म्हणलं तुला आवडेल की नाही. अरे असं कसं? अरे 3 माणसाने 2च आणलंय. तुझं असं असतं ना, तुला सगळ्यात आवडतं असं ना, शेअरिंग कर ना. म्हणून म्हटलं शेअरिंग काय, आणखी एक आम्ही तर दोनच घेऊया. आवडलं तर मग नेक्स्ट टाइमला तिघं पण खाऊ. घे चल तू पण टेस्ट कर आता. आता पण ट्रिपल चॉकलेट ह्याच्यापेक्षा छान. पण हे थोडंसं आता काय 5 मिनिटं थंड झालंय, त्याच्यामुळे थोडंसं ते जो क्रिस्पीनेस असतो ना तो कमी झालाय. एकदम गरम गरम खायला पाहिजे. केसर कसा, केसरला दाखव. म्हणजे कसं आहे? छान. मस्त आहे. छान आहे. केसर आहे घे. चॉकलेट सगळं तोंडाला चीजचं पसरतं. टेस्ट कर, चीजचं. आणि तुझं चॉकलेट पण द्या आम्हाला टेस्ट करायला. तर छान लागते. पण 2च ना आणायला पाहिजे होते ना आपण. नेक्स्ट टाइमला आपण घेऊ ना. छान आहे. भाऊ मला एक आता पाहिजे. हे चीज वाला चॉकलेट वाला दाखव ना केसर. उचलते उचलते. हे तुला पाहिजे अजून चीज वाला? तुमचंच येते ते. हो माहिती आहे आमचंच आहे. बापरे. कैसा आहे चॉकलेट वाला बघूया. छान आहे पण टेस्टी आहे. मस्त चॉकलेटी चटका लागते. चॉकलेट पसरते तोंडात. मला पाहिजे एक. हे थोडस बेटर आहे. हे जास्त बेटर. गळायला लागलं चॉकलेट. त्याच्यातून काय घ्यायचं. पण ते न पडण्यासाठीच कसं आहे. छान आहे. असा कोण दिला पाहिजे होता काय पकडायला. तो कोण पकडण्यासाठीच आहे, पण ते आपण जरा थंड करून खाल्लं ना त्याच्यामुळे. नाही ते बरोबर आहे. काय आम्ही म्हटलं थोडं पुढे येऊन थांबूया, पण मग तिथे खूपच जास्त वर्दळ होती जाणारा येणाऱ्यांची. एक तर कसं रविवार आणि गर्दी भरपूर रोडला. मग ते बरं नाही वाटत. गाडी तिथे साईडला लावायला जागाच नाही. गाडी साईडला जाऊन तिथे खाणं बरं नाही वाटत. मग सगळे जाता येता बघत राहत. म्हणजे इथे तेवढी जाणाऱ्या येणाऱ्यांपेक्षा फक्त गाड्यांचीच आहे जास्त इथे वर्दळ. त्याच्यामुळे म्हटलं इथे बसून खावतो. इथे जरा साईडला थांबून घ्या. जर अजून थंड झालं असतं मजा सवच नाही. लागली नसते याची. मस्त आहे. केसर दोन घेतले पण 400 रुपये झाले आहेत. मग बापरे. जास्त आहे. खाऊ ना मी. खा. जास्त आहे. टिश्यू दे मला. टिश्यू पण मोजूनच दिला नव्हते 2. नाही ना हे ना. आली तर होती मी इथे हा मॉलच्या इथे, पण विचार करते की आज नको शॉपिंग करूया, उद्या येऊया शॉपिंग. एक तर संडे पण आहे, गर्दी पण असणार, बिलिंगसाठी लाईन असते आणि इथे एक तर गाडी पण ठेवायला जागा नाही आहे. इथे पुढे तर सगळे स्कूटीवाले आहेत आणि मग गाडीवाल्यांना पार्किंग करायला जागाच नाही आहे. सो म्हटलं चला घरीच जाऊया, उद्या बघूया मग. हा संतोष. हा उद्या बघू. मॅडम गाडी आता रिव्हर्समध्ये लावते पार्किंगला.
काच खाली करा मॅडम, ही काच खाली करा. जाऊन दे पाठी अजून हलका जाऊन दे. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय. बाय. गुड नाईट.